नागरिकांना सावधान, युद्धजन्य परिस्थितीचा सायबर गुन्हेगार घेतायत फायदा। जर तुम्हीही मुंबईत राहताय आणि महानगर गॅस लिमिटेड म्हणजेच MGL कनेक्शनचा वापर करताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। सध्या मुंबईत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक नवीन मार्ग शोधलाय। गॅस बिल भरलेला नाहीये, गॅस बिल बाकी आहे आणि कनेक्शन ताबडतोब बंद होईल अशी भीती नागरिकांना दाखवून आतापर्यंत मुंबईकरांकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली गेली आहे। महत्त्वाचं म्हणजे सायबर गुन्हेगार हे जागतिक घडामोडींचा देखील फायदा घेत आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यात चालू असलेल्या युद्धाच्या तणावामुळे गॅस पुरवठा असुरक्षित झाल्याची भीती निर्माण झाली आहे आणि याचीच भीती दाखवून याचाच वापर करून लोकांना आता फसवलं जात आहे। स्वतःला MGL अधिकारी म्हणून सादर करून लोकांना फसवलं जात आहे, पैशांची लुटालूट केली जाते। मुलुंडमधून अशीच एक बातमी समोर आली आहे। मुलुंडमधील एका 20 वर्षाच्या रहिवाशासोबत हा प्रकार घडलेला आहे। दरम्यान त्याच्या फोनवर एक मेसेज आला की त्यांचं गॅस बिल कनेक्शन ताबडतोब बंद केलं जाईल आणि त्याच भीतीने त्या व्यक्तीने रहिवाशाने त्या गॅसचं बिल 1150 रुपये भरलं। मात्र फसवणूक झाल्याचं हा प्रकार इथे सुद्धा थांबला नाही। त्यानंतर बिल अपडेट करण्याच्या बहाण्याखाली APK फाईल त्या व्यक्तीला पाठवण्यात आली आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या फोनमधून बँक खात्यातून 11 लाख रुपये गायब झाल्याचं त्याला समजलं। त्याला नंतर समजलं की त्याची फसवणूक झाली आणि अशीच एक बातमी मालाडमधून समोर येते, ज्यामध्ये एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला याचं बळी ठरवलं गेलंय। आरोपींनी 10 रुपयांचा ट्रान्झॅक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीच्या फोनवर व्हॉट्सअॅपवर फाईल पाठवली आणि त्यानंतर त्याची 20 मिनिटांमध्ये 8 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी कृपया सावधान राहा। अशा प्रकारच्या फेक कॉल्सवर विश्वास ठेवू नका, ते कॉल उचलू नका, त्यांना उत्तर करू नका आणि कोणतीही फाईल तुमच्या फोनमध्ये आढळल्यास लगेचच ती ओपन करू नका। याची माहिती विश्वासू व्यक्तीला किंवा जाणकार व्यक्तीला द्या किंवा पोलिसांना या घटनेची माहिती द्या, असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे।